तर मी आज बेसन लाडू बनवत होते। त्यासाठी थोडंसं बेसन घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं तूप घालून बेसन व्यवस्थित असं मिक्स करायला लागले। बेसन छान असं मिक्स करून घ्यायचं असतं, नाहीतर मग ते लगेचच खाली चिपकतं। त्यामुळे कमी गॅसवर बेसन व्यवस्थित हलवायचं। त्यानंतर मी पिठी साखर करून घेतलेली आहे। बेसन लाडू बनवायचे म्हणजे तूप जरा जास्तच लागतं, म्हणून मग कधीतरीच मी हे लाडू बनवते। पण ह्यांना आणि युगला दोघांनाही हे लाडू खूपच आवडतात आणि आज स्पेशल काहीतरी आहे ते तुम्हाला पुढे कळेलच। मी हे पीठ भाजून घेत आहे, तोपर्यंतच आमचं हे छोटंसं पिठकुलं उठून बसलं। मग काय गॅस बंद केला आणि त्याला थोडासा वेळ दिला। घरात छोटं बाळ असलं ना की मग असं काहीतरी करायला गेलं की ते मध्येच उठून बसतं किंवा जोरजोरात रडायला चालू करतं। मग काय हातात आहे ते काम खाली ठेवायचं आणि त्याच्याकडे बघायचं। आमचं छोटं पिठकुलं झोपी गेलं, मग परत मी लाडू बनवायला लागले। हे लाडू बनवायचे म्हणजे खूप पेशन्सचं काम आहे, कारण त्यामध्ये खूप वेळ जातो। एकदम कमी गॅसवरती आपल्याला हे पीठ एकदम छान असं भाजावं लागतं। शेवटी मग पिठी साखर घातली आणि लाडू बनवायला घेतले। बदामचे थोडेसे काप करून घेतले होते। लाडू बनवले की त्यामध्ये थोडे करून बदाम घालून घेतले, म्हणजे कसं दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसतात। युगचं खूप दिवसांपासून चाललं होतं आई बेसन लाडू बनव म्हणून, मग हे लाडू आज बनवून घेतले। त्याला नवीन सायकल घेतली, त्यानिमित्ताने मी आज हे लाडू बनवले। चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय।